मित्रांनो, तुम्ही एखाद्याला दारू चढताना पाहिलं असेल, पण कधी ऊसाचा रस चढताना पाहिलाय का? आमच्यापैकी एका नमुन्या संग असंच काय झालं तर सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा कृष्णा साबळेच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि विषय असा आहे की एवढे व्हिडिओ टाकून पण तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाला सपोर्ट का नाही करत राहू? तुम्ही व्हिडिओ पाहता पण फॉलो नाही करीत, करून टाका राव फॉलो. तुमचा एक फॉलो माझ्यासाठी लय महत्वाचा आहे. मी स्वतः इंस्टाग्राम वरती एक नवीन चॅलेंज घेतलेलं आहे, रोजच्या रोज मिनी ब्लॉग सोडण्याचं. पण त्याच्यामध्ये दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी एडिटिंग करून व्हिडिओ पोस्ट करून टाकायचा. मला जेवढं सोपं वाटलं होतं ना तेवढं आतापर्यंत सोपं गेलेलं नाही बरं का. आणि आपल्या व्हिडिओची रीच वाढू नाही वाढू, पण आपल्या दाढीला लय वाढ आहे राव. त्याच्यामुळे फाट्यावर आलो पहिलं तर पवन भाऊच्या दुकानावरून दाढी करून घेतली. आणि त्याच्यानंतर लगेच माझ्या एका मित्राचा फोन आला, म्हणे भाई मी लय खुश आहे, लवकर फाट्यावर तुला एक रसा वडा चारितो. आणि मग काय मी डायरेक्ट फाट्यावर येऊन पोहोचलो. आणि तोपर्यंत गप्पा चप्पा मारल्या ना आपली प्लेट पण तयार झाली होती. मग ती मस्तपैकी खाल्ली गेली. आणि तोपर्यंत भावानं आपल्या मस्तपैकी ऊसाचा रस पण सांगितला होता, त्यामुळे तो प्याला. आणि हा विषय आला होता गडी त्या ऊसाच्या रस मध्ये पण नळी टाकून पित होता. आणि म्हणलं याला नक्की एका घोटामध्ये ऊसाचा रस चढलेला आहे, त्यामुळे मी स्वतः त्याला नेऊन घरी सोडलं. पण पुन्हा एकदा सांगतो राव, फॉलो करून घ्या बरं का, तुमचा फॉलो लय महत्वाचा आहे आपल्यासाठी.